नमस्कार मित्रांनो, पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बघा मित्रांनो, आपण मागच्या आठवड्यामध्ये निफ्टीचं एक ॲनालिसिस केलेलं होतं आणि त्याला एक ट्रेंड लाईन ड्रा केलेलं होतं आणि त्या ट्रेंड लाईनला जर ब्रेकआउट जर दिला तर आपण 50 मिनिट्सच्या कॅन्डलच्या अनुसार जर ब्रेकआउट मिळाला आपल्याला त्या ट्रेंड लाईनच्या वरती तर आपण ट्रेड करू शकतो असं एक ॲनालिसिस केलेलं होतं. तर त्याच पद्धतीनं ब्रेकआउट मिळालेला आहे मित्रांनो आणि मार्केट म्हणजे अपसाईडला गेलेलं आहे. असंच आपण ह्या आठवड्यामध्ये आता निफ्टीचं काय होणार आणि त्याच्याबरोबर ह्या वीकमध्ये कोणत्या स्टॉक बद्दल आपण ॲनालिसिस करणार आहोत ते सुद्धा आता आपण म्हणजे ॲनालिसिस करू मित्रांनो. खरं त्याच्या आधी एक तुम्हाला सांगतो, एक मोनोपोली स्टॉक आहे आणि तो स्टॉक तुम्हाला पण माहित आहे. त्या स्टॉकचं नाव आहे BSE लिमिटेड. तर BSE लिमिटेडला बरीच लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे, बरीच लोकांचा फेवरेट स्टॉक आहे आणि तो स्टॉक ज्यानं समजा कोविडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले असेल त्या लोकांना आतापर्यंत मल्टीबॅग रिटर्न तर मिळालेलंच आहे आणि इथनं पुढे सुद्धा मिळू शकतोय. खरं सध्या परिस्थिती त्या स्टॉकची काय आहे ॲज पर टेक्निकल प्रमाणे आपण ते सुद्धा ॲनालिसिस करू. त्याच्याबरोबर ह्या वीकमध्ये जे स्टॉक येणार आहे त्या स्टॉकचं सुद्धा आपण ॲनालिसिस करू. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आपण ॲनालिसिस करू. खरं त्याच्या आधी पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या, तसंच बेल आयकॉनला प्रेस करा मित्रांनो, कॉमेंट करा आणि चॅनलचा लिंक जरूर शेअर करा. तर चला आपण त्या स्टॉक बद्दल ॲनालिसिस करू आणि निफ्टी बद्दल सुद्धा ॲनालिसिस करू. मित्रांनो, चला आता आपण निफ्टीचं ॲनालिसिस करू. तर इथं ऑलमोस्ट चार्ट जे आलेला आहे ते नॅचरल गॅसचा आहे. तर आपण निफ्टीचा चार्ट इथं आपण ड्रा करू, टाईप करू निफ्टी 50. तर बघा मित्रांनो, निफ्टीचा चार्ट आलेला आहे. तर जसं आपण मागच्या आठवड्यामध्ये म्हणलेलो होतो की एक ट्रेंड लाईन मी ड्रा केलेलो होतो आणि ह्या ट्रेंड लाईनला जर ब्रेकआउट जर मिळाला आपल्याला तर मार्केट म्हणजे निफ्टी वरती जाऊ शकतोय असा आपण एक अंदाज लावलेलो होतो आणि त्याच पद्धतीनंच आता एकदम आपला अंदाज खरं ठरलेला आहे मित्रांनो. तर आपल्याला आता निफ्टीसाठी इम्पॉर्टंट आता रेजिस्टन्स काय ठरणार आहेत हे तुम्हाला मी सांगतो. बघा ऑलमोस्ट इथं जे हे बघा इथं बरेच वेळा निफ्टी ऑलमोस्ट हायवरती जाऊन म्हणजे एक साईडवेज झोनमध्ये राहिलेला आहे. तर एक्झाम्पल आपण ह्या पॅटर्नला काय म्हणू शकतो माहिती आहे काय, सँडविच पॅटर्न म्हणू शकतो. म्हणजे हे बघा असं खालीवर खालीवर असं करत करत राहिलं साईडवेज झोन किंवा सँडविच पॅटर्न म्हणू शकतो. सँडविच का म्हणायचं, हे बघा एक रेड एक ग्रीन ग्रीन रेड रेड ग्रीन रेड ग्रीन रेड. आपण जेव्हा सँडविच बनवतो त्यावेळी काय आपलं बघा असं ह्या पद्धतीनं आपल्याला एक सँडविच म्हणजे खाली पण एक ब्रेड असतोय, वर ब्रेड असतोय आणि आतली जे लेयर्स जे असतात का नाही, कांदा टमॅटो कॅबेज वगैरे जे फ्लॉवर जे काय असेल ते सगळं लेयर्स असतात, चीज बीज सगळं टाकून आपल्याला देतात. त्याच पद्धतीनं हा एक सँडविच पॅटर्न बनलेला आहे आणि हे इम्पॉर्टंट आपल्याला रेजिस्टन्स राहणार. ते किती आहे आपण बघू. बघा ते किती, ऑलमोस्ट 25,250चं इम्पॉर्टंट म्हणजे खूप खूप इम्पॉर्टंट आपल्याला इथं सपोर्ट रेजिस्टन्स आहे. ह्या रेजिस्टन्सला जर समजा एकदा ब्रेक केला तर लाईफ टाईम हायला जाण्यासाठी मार्केटला कोणीही थांबू शकत नाही असं आपल्याला वाटतं मित्रांनो. तर सपोर्ट काय राहील आपल्याला खालच्या बाजूला 24,850चा एक सपोर्ट आहे आणि तसंच 24,750चा. ह्या दोन्ही लेवल जर समजा ब्रेक केला तर निफ्टी ऑलमोस्ट 24,500ला येऊ शकते आणि त्या 24,500ला जरी ब्रेक केला तर लाईफ टाईम जे लो आहे म्हणजे इथं एक बॉटम बनलेला होता, ह्याचा लो जो आहे तो किती 24,400चा इम्पॉर्टंट राहील. तर ह्या पद्धतीनं आहे मित्रांनो. तर आपण एक स्टॉकबद्दल आता ॲनालिसिस करणार आहोत. त्या स्टॉकचं नाव BSE लिमिटेड. बघा मित्रांनो, तुम्हाला कुठल्याही स्टॉकबद्दल जे मी सांगतोय ते फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे. तुम्हाला कसली टिप गायडन्स वगैरे नाही आहे याच्यामध्ये. फक्त माझा अनुभव तुमच्यापर्यंत मी शेअर करतो आहे मित्रांनो, हे फक्त तुम्ही समजून घ्या. तर बघा मी ऑलरेडी हे सगळं ड्रा करून ठेवलेलं आहे म्हणजे आपलं वेळ थोडंसं कमी होते म्हणून. ओके, तर बघा आपण हे जे लाईन्स जे कलरफुल आहे ह्याला आपण काय म्हणतो तुम्हाला माहीत असेल, जर माहीत नसेल तर सांगतो. बघा आपण ह्या बॉक्सला म्हणतोय आपण फिबोनाची रिट्रेसमेंट. म्हणजे ही जे लाईन्स जे दाखवत आहे ना, ह्या लाईन्सच्या लेवलला जे मार्केट येते किंवा प्राईस जे येते आपण ह्याला पर्सेंटेज वाईजच्या हिशोबानं आपण कॅल्क्युलेट करत राहतो, म्हणजे फिबोनाची कॅल्क्युलेट करते. तर बघा इथं 0.23 जे आहे ना हे 23 म्हणजे 23% म्हणजे ऑलमोस्ट वरनं खाली आल्यानंतर ना ह्या लेवलला येऊन परत वरती जंप झालेला आहे. आणि तसंच 38
ह्या 38%च्या लेवलला बरोबर मार्केट येऊन बघा की इथं किती दिवस टाईमपास झालं आणि त्यानंतरनं 50% रिट्रेसमेंटला येऊन इथून पुन्हा एकदा वरती जायचा प्रयत्न केलेला आहे. तर ह्या पद्धतीनं मार्केट काम करते मित्रांनो. तर आता एक झिगझॅग टाईप आपल्याला ह्याच्यामध्ये बनलेलं आहे, म्हणजे कंप्लीट असं हे बघा स्टॉक किंवा वरती जाताना असंच जातोय, खाली येताना सुद्धा टॉप बनवून असंच, म्हणजे जसं आपण जिन्यातनं शिडी उतरतो आणि चढतो त्या पद्धतीनं स्टॉकचं एक पॅटर्नच बनतोय, अप अँड डाऊन असं. तर अप झाल्यानंतर आता हा डाऊन साईडला आहे आणि हा डाऊन साईड किती राहू शकतोय, जे हे बघा ही हॉरिझॉन्टल लाईन मी ड्रॉ केलेला आहे, हे 2044 आहे. इम्पॉर्टंट आपल्याला हे सपोर्ट राहील. ह्या सपोर्टच्या खाली जर ब्रेक केला तर BSC आणखीन खाली जाऊ शकतो आहे, ते आपण त्यावेळी बघू मित्रांनो. तर आता इम्पॉर्टंट असं आहे, खरं BSC लिमिटेड प्रत्येक पोर्टफोलिओमध्ये राहायला पाहिजे हे माझं म्हणणं आहे. बाकीचं तुम्ही समजून घ्या. ओके, तुम्हाला जसं वाटेल तसं करा तुम्ही. ह्या पद्धतीनं आपण ॲनालिसिस करतो मित्रांनो. तर ह्या वीकमध्ये जे स्टॉक येणार आहे त्या स्टॉकबद्दल एकदा आपण आता ॲनालिसिस करू. तर त्या स्टॉकचं नाव आहे इंडस टॉवर. तर इंडस टॉवरला आपण का घेतलं हे सुद्धा तुम्हाला एकदम परफेक्ट सांगतो. तर आपण ॲनालिसिस करताना काय करतो, ऑलमोस्ट वीकली कॅन्डलमध्ये आपण करतो. तर हे बघा डेली कॅन्डलमध्ये पण येऊ आपण. तर पहिला आता इंडस टॉवरला वीकली कॅन्डल्स बेसिसवरती आपण ॲनालिसिस करू. हे बघा हे जे मी हॉरिझॉन्टल लाईन 2 लाईन मी ड्रा करून ठेवलेला आहे. तर हा जो खालचा लाईन आहे हे सपोर्ट लाईन आहे. बघा किती वेळ इथं सपोर्ट घ्यायचा प्रयत्न केला बघा, खरं ह्या लाईनच्या खाली हा स्टॉक गेला नाही. आणि बघा ही जी लाईन आहे वरची हॉरिझॉन्टल लाईन, हा सुद्धा खूप हे बघा जेव्हा ह्या बॉक्समध्ये बरेच वेळा इथं फिरलेलं आहे आणि तसंच इथं ब्रेकडाऊन देऊन सुद्धा इथं बघा आपल्याला इथं ब्रेकआउट डाऊन देऊन परत इथं ब्रेकआउट आपल्याला मिळालेलं आहे. हे बघा ही जे आपली हॉरिझॉन्टल लाईनची प्राईस किती आहे माहिती आहे का, हे बघा 359.65 आणि तेच तुम्ही ह्याचं जर बघितलं हॉरिझॉन्टल आता क्लोजिंग प्राईस जर बघितला तर किती 361.85 आणि म्हणजे ऑलमोस्ट 362 असं राऊंड फिगर पकडा मित्रांनो, तुम्हाला सांगतो. म्हणजे आपल्याला क्लोजिंग भेटलेले आहे त्याच्यावरती. आणि इथं एक जबरदस्त आपल्याला एक हॅमर कॅन्डलसुद्धा बनलेला आहे. तर ह्याचा अर्थ इथं तुम्ही डेली कॅन्डलमध्ये जर बघितलं तर इथे एक W पॅटर्न बनलेला आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो बघा. तर डेली कॅन्डलवरती एकदा क्लिक करू. हो इथं जबरदस्त असं कंप्लीट असं वरनं खाली येऊन इथं एक बॉटम बनवून परत वर गेला, खरं ब्रेकआउट दिला नाही, परत पुन्हा इथं खाली येऊन इथं आपल्याला जबरदस्त एक ब्रेकआउट मिळालेला आहे मित्रांनो. तर इंडस टॉवरला आपण ह्या पद्धतीनं एक W पॅटर्नच्या हिशोबानं आपण बाय करू शकतो. आणि स्टॉप लॉस जर लावायचा असेल तर तुम्हाला बघा ऑलमोस्ट इथं हे जे 2 कॅन्डलचं लो तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकताय. आणि आपल्याला जे बाय करायचं आहे का नाही ते किती 362ला जरी समजा तुम्ही बाय केलं आणि जे टार्गेट आपला पहिला टार्गेट राहील ते किती 425चा. ओके, हा 425चा टार्गेट राहील. जर स्टॉप लॉस जर बघितलं तर आपल्याला 350च्या खाली जर समजा दिवसाची कॅन्डल जर क्लोज दिली तर एक्झिट होऊन जायचं आहे. म्हणजे आपला स्टॉप लॉस किती 12 रुपयाचा ठरलेला आहे. आणि टार्गेट जर बघितलं तर हा 425मधून जर समजा आपण 362 जर वजा केलं तर मोस्ट आपल्याला 63 पॉईंट्स आपल्याला टार्गेट मिळते. म्हणजे स्टॉप लॉस फक्त तुम्हाला 12 पॉईंट मिळते आणि टार्गेट 63. म्हणजे रेशो किती झालं बघा मित्रांनो. ह्या पद्धतीनं आपण ॲनालिसिस करतोय. तर मित्रांनो आपल्याला आता ॲनालिसिस करून झालेली आहे. तसंच आपण पुढच्या आठवड्यामध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.